धडा 5वा स्वर ओ ते रू. नमस्कार बच्चे कंपनी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मुलांनो, आज आपण ओ ते रू पर्यंतच्या स्वरांची ओळख करून घेणार आहोत. स्वर ओ. ओ ओढा, स्ट्रीम. ओ ओझेवाला, पोर्टर. स्वर ऑ. ऑ ऑरेंज, संत्र. ऑ ऑक्स, बैल. स्वर औ. औ औषध, मेडिसिन. औ औदुंबर, a kind of fig tree. स्वर अम. अंबारी, canoped sit on an elephant. अंगठी, रिंग. स्वर आहा. नमः, a reverential bow. स्वतः, सेल्फ. स्वर रू. रू ऋषी, सेज. रू ऋतू, सीझन्स. चला सराव करूया. ओ ऑ औ आहा. तर मुलांनो, तुम्ही आता स्वर ओ ते आहा ची ओळख करून घेतली. तर आता आपण एक गोष्ट ऐकूया. तुम्हाला गोष्टी ऐकायला तर आवडतच असतील ना? तर आज आपण सिंह आणि उंदीर यांची गोष्ट ऐकणार आहोत. मुलांनो, तुम्हाला चित्रात काय बरं दिसत आहे? पहिल्या चित्रात सिंह अगदी गाढ झोपला आहे. दुसऱ्या चित्रात काय बरं दिसतंय तुम्हाला? दुसऱ्या चित्रात एका शिकाऱ्याने सिंहावरती जाळं टाकलं आहे. तिसऱ्या चित्रात काय बरं दिसतंय तुम्हाला? सिंह जाळ्यामध्ये अडकला आहे. आणि चौथ्या चित्रात काय दिसतंय बरं? सिंह ज्या जाळ्यात आहे ते जाळं उंदीर कुरतडताना दिसत आहे. बरोबर ना? तर या चारही चित्रांची मिळून आपण आता एक गोष्ट तयार करूया. मी तुम्हाला गोष्ट ऐकवते हां. एकदा एक सिंह आपल्या गुहेत आरामात झोपला होता. तेव्हा एक उंदीर अन्नाच्या शोधात तिथे आला. तो सिंहाच्या अंगावर चढला. उगाचच सिंहाच्या अंगावर उड्या मारू लागला. त्याच्या हालचालीमुळे सिंहाला जाग आली. सिंह अंग झटकत उठला आणि उंदीर खाली पडला. सिंहाने लगेच त्याला पकडले आणि गर्जना केली. काय रे उंदरा, माझ्या अंगावर चढायची तुझी हिम्मत कशी झाली? माझी शिकार आयती खायला चालला होतास काय? आता मी तुझीच शिकार करतो. उंदीर फार घाबरला होता. त्याने हात जोडले. असं नका करू महाराज. तुम्ही एवढे मोठे सिंह, जंगलाचे राजे, माझ्यासारख्या छोट्या उंदराला मारून तुमचे पोट सुद्धा भरणार नाही आणि उंदराची शिकार तुम्हाला शोभणार सुद्धा नाही. त्यापेक्षा तुम्ही मला माफ करा महाराज. विचार करा महाराज, तुम्हाला मी कधीतरी उपयोगी पडू शकतो, तुम्हाला मदत करू शकतो. उंदराने मदत करेन म्हटल्यावर सिंह जोरात हसायला लागला. हा 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 हा. अरे, तुझा आकार बघ, माझा आकार बघ, तू कसली मला मदत करणार? असे बोलून सिंहाने उंदराला सोडून दिले. काही दिवसांनी त्या जंगलात एक शिकारी आला. त्याने सिंहाला पकडायला जाळे लावून ठेवले. त्या जाळ्यात सिंह अडकला. त्यातून सिंहाने सुटण्याची खूप धडपड केली,
पण तो अजून अडकतच गेला. त्याने खूप मोठ्याने गर्जना केली. त्याचा आवाज ऐकून तो उंदीर तिथे आला. त्याने लगेच सिंहाला दिलासा दिला. "थांबा महाराज, काळजी करू नका. मी तुमचे जाळे माझ्या दाताने तोडून टाकेन." उंदराने आपल्या दातांनी जाळ्याच्या सगळ्या दोऱ्या तोडल्या आणि सिंहाला मुक्त केले. सिंहाला वाटले नव्हते की एक दिवस हा उंदीर आपल्या इतक्या कामी येईल. सिंहाने त्याचे आभार मानले. तर मुलांनो, आवडली की नाही तुम्हाला गोष्ट? पुढील चित्रे पहा व ओळखा. सिंह, लायन, उंदीर, माऊस, शिकारी, हंटर, जाळे, नेट.